योगाच्या जगात आपले स्वागत आहे. वजन कमी करण्याच्या योग प्रोटोकॉलची सेशनची सुरुवात आपण त्रिवार ओंकार उच्चारणाने करणार आहोत. त्यासाठी पाठीचा कणा ताठ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद बंद, एक दीर्घ श्वास घ्या व श्वास सोडताना ओंकार. प्रार्थना. योगेन चित्तस्य पदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. दोन्ही हाताचं घर्षण करून अलगद डोळे उघडून घ्यायचे आहेत. प्रथम आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. 1 ला प्रणम्य आसन, 2 ला हस्त उत्तानासन, 3 ला पादहस्तासन, 4 ला अश्वसंचालनासन, 5 ला पर्वतासन, 6 ला साष्टांग नमस्कार, 7 ला भुजंगासन, 8 ला पर्वतासन, 9 ला अश्वसंचालनासन, 10 ला हस्तपादासन, 11 ला पुन्हा हस्त उत्तानासन आणि 12 ला प्रणम्यासन. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा यानंतर आपल्याला शयनस्थितीमधली काही आसनं करायची आहेत. यासाठी शयनस्थितीत यायचे आहे, पाठीवर झोपायचे आहे. पवनमुक्तासन, यासाठी 1 ला पाय वरती घ्यायचे काटकोनात, 2 ला मांड्या पोटावर घट्ट दाबून घ्यायच्या आहेत, 3 ला हाताने पायाला मिठी मारायची आहे, 4 ला कपाळ गुडघ्याला लावायचं आहे. आसन सोडताना 1 ला मान खाली करायची, 2 ला हाताची मिठी सोडायची, 3 ला पाय सरळ वरती करायचे, 4 ला हळूहळू पाय खाली आणायचे आहेत. परत पुन्हा एकदा आपण हे आसन करणार आहोत. 1 पाय वरती घ्या, 2 पाय पोटावर घ्या, 3 हाताने पायाला घट्ट मिठी मारा, 4 डोके गुडघ्याला टेकवा. थोडा वेळ अवस्थेत स्थिर राहा. पुन्हा डोके खाली 1, हात खाली 2, पाय सरळ वरती 3 व पाय खाली हळूहळू आणायचे 4. छान.
यानंतर आपण करणार आहोत भुजंगासन. यासाठी पोटावर झोपायचे आहे. विपरीत शयन स्थिती. 1ला आपले हात जे आहेत ते छातीजवळ घ्यायचे आहेत. 2ला आपले पूर्ण धड पूर्ण उचलून घ्यायचं आहे. मान पाठीमागे टाकायची आहे. नजर आपली छताकडे, आकाशाकडे. छान. थोड्या वेळ या स्थितीत राहून 1ला परत खाली यायचे आहे. 2ला हात जागेवर ठेवायचे आहे. पुन्हा एकदा करूयात. 1 हात छातीजवळ. 2 पूर्ण धड उचलून घ्यायचा आहे. थोड्या वेळ या स्थितीत स्थिर राहा. पाठीमागून पाय मिटून घ्या. छान. आता पुन्हा खाली या. हात कमरेजवळ. छान. यानंतर आपण करणार आहोत धनुरासन. यासाठी 1ला पाय गुडघ्यात वाकून घ्यायचे. 2ला हाताने पायाचे घोटे धरायचे. 3ला पुढून धड आणि पाठीमागे मांड्या उचलून घ्यायच्या. आसन स्थिती पूर्ण संथ श्वसन. आसन सोडताना खाली यायचे. 1, 2ला घोटे सोडायचे. 3ला पाय खाली घ्यायचे. पुन्हा एकदा करूयात. 1 पाय उचलून घ्या. 2 हाताने घोटे धरा. 3 पुढून धड व पाठीमागून मांड्या पूर्ण उचलून घ्या. जास्तीत जास्त पाठीच्या कण्याला पाक दिला पाहिजे आसन करताना. आसन सोडूयात. 1, 2, 3. छान. यानंतर आपण करणार आहोत मकरासन. हे विश्रांतीकर आसन आहे. यासाठी हाताची घडी, त्यावर आपली मान ठेवायची आहे. पायात अंतर घ्यायचं आहे. पायात अंतर अशा पद्धतीने घ्यायचे आहे की आपले टाचा ज्या आहेत त्या एकमेकांकडे असतील आणि पूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. 2 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन करायचे आहेत. कमीत वेळेत जास्त विश्रांती घ्या. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीर रिलॅक्स करा. जे आता आपण आसनं केलेली आहेत त्यामध्ये आपले श्वासाची गती वाढलेली आहे. ती श्वासाची गती संथ करायचा प्रयत्न करा. छान. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. जशी पाण्यात मगर पडून राहते तसं आपलं शरीर स्थिर ठेवायचं आहे. छान. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. पूर्ण शरीराला विश्रांती द्या. कमीत वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घ्या. श्वसन संथ. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. छान. आसन सोडताना आपल्या हाताची घडी काढायची आहे. पायातलं अंतर कमी करायचं आहे. यानंतर आता आपल्याला उठून बसायचं आहे आणि पुढची आसनं करायची आहेत. यानंतर आपण बैठे स्थितीमधले काही आसनं करणार आहोत. यासाठी दंडासनामध्ये यायचं आहे. पाय समोर पसरून घ्यायचे आहेत. श्वास घेत हात वरती घ्यायचे. 1 श्वास सोडत हात खाली कमरेतून खाली वाकायचा आहे. 2 हाताने पायाचे अंगठे धरायचा प्रयत्न करायचा व कपाळ हे जे आहे ते गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. थोडा वेळ आसन टिकवून ठेवायचे. आसन सोडताना 1 श्वास घेत वरती यायचं. 2 हात बाजूने खाली घ्यायचे. छान. परत एकदा करूयात. 1 हात वर. 2 कमरेतून खाली वाकायचं. हाताने पायाचे अंगठे धरायचा प्रयत्न करायचा. थोडा वेळ स्थिर राहा. आसन सोडताना
श्वास घेत 1, श्वास सोडत 2. यानंतर आपण करणार आहोत मंडूकासन. यासाठी वज्रासनात यायचे. हाताची मूठ करायची आहे, ती पोटावर ठेवायची. त्यानंतर 2ला कमरेतून खाली वाकायचं. आसन उचलायचे नाही. थोडा वेळ स्थिर राहायचे. आसन सोडताना सरळ वर व्हायचे. हाताची मूठ सोडून द्यायची. छान. परत एकदा करूयात. 1ला अंगठे आत, हाताची मूठ करा. पोटाच्या बेंबीच्या विरुद्ध साईडला दोन्ही मूठ ठेवायच्या. पोटावर जास्तीत जास्त दाब द्यायचा. 2ला कमरेतून खाली वाकायचं, जेणेकरून आपलं कपाळ जे आहे ते जमिनीला टेकेल. आसन सोडताना 1ला सरळ व 2ला हाताची मूठ सोडून द्यायची. यानंतर आपण करणार आहोत उष्ट्रासन. वज्रासनात उठून बसायचे. डाव्या साईडचा हात पाठीमागून घेऊन डाव्या साईडच्या पायाचा घोटा धरायचा. उजव्या साईडचा हात पाठीमागून नेऊन उजव्या साईडचा घोटा धरायचा. शरीराची पूर्ण स्थिती ही वक्र होते आपल्या. आसन सोडताना समोर यायचे व आसन सोडायचे. पुन्हा परत एकदा करूयात आपण हे आसन. डाव्या साईडचा हात सरळ पाठीमागून नेऊन डाव्या साईडचा घोटा धरायचा. नंतर उजव्या साईडचा घोटा धरायचा उजव्या साईडच्या हाताने. मान खाली सोडून द्यायची. आसन स्थिती पूर्ण. संत श्वसन. श्वास सोडताना सरळ व्हायचे व आसन सोडायचे. यानंतर आता आपण करणार आहोत शवासन. शवासन हे विश्रांतिकार आसन आहे. यासाठी शयन स्थितीत यायचे आहेत. पाठीवर झोपायचे आहेत. 2 मिनिटासाठी आपण शवासन करणार आहोत. यासाठी तुमच्या हातात अंतर, पायात अंतर, मान डावीकडे कलती करायची. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण शरीर आपले रिलॅक्स करायचे. जे आसनं करताना आपली श्वासोच्छ्वासाची गती वाढलेली आहे ती संथ करायचा प्रयत्न करायचा. आपलं सर्व लक्ष श्वासावर. कमीत वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घ्या. पूर्ण शरीर रिलॅक्स करा. तळपाय रिलॅक्स करा. पोटऱ्या रिलॅक्स करा. मांड्या रिलॅक्स करा. मध्य शरीर रिलॅक्स करा. दोन्ही हात रिलॅक्स करा. डोके व इतर भाग रिलॅक्स करा. पूर्ण शरीर रिलॅक्स करून झाल्यानंतर आपण आसन सोडणार आहोत. सावधान. मान सरळ करा. हातातलं अंतर कमी करा. पायातलं अंतर कमी करा आणि डावीकडे कलते होऊन उठून बसायचं आहे. आता अर्धमत्स्येंद्रासन करणार आहोत. यासाठी डावं पाऊल हे उजव्या गुडघ्याजवळ ठेवायचं बाहेरून. उजवी मांडी आसनाखाली ठेवायची. उजव्या खांद्याने डाव्या गुडघ्याला रेटा देऊन पाठीमागे बघायचं आहे आणि डावा हात हा कमरेभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. ही आसन स्थिती पूर्ण आहे. थोडा वेळ ह्या आसन स्थितीमध्ये राहायचं. आसन स्थिती सोडताना प्रथम मान सरळ करायची 1, कमरेचा हात काढायचा 2, 3ला रेटा सोडायचा. वरचा पाय सरळ आणि खालचा पाय सरळ. पुन्हा एकदा आसन करणार आहोत. 1. आता विरुद्ध बाजूने करणार आहोत. उजवा पाऊल हे डाव्या गुडघ्याजवळ ठेवायचं. डावा पाय हा आसनाखाली आणि आता डाव्या खांद्याने उजव्या गुडघ्याला रेटा द्यायचा आणि पाठीमागे बघायचं आहे.
उजवा हात हा कमरेभोवती गुंडाळायचा. 1ला मान सरळ, 2ला हात काढायचा, 3ला रेटा काढायचा, 4ला वरचा पाय सरळ, 5ला खालचा पाय सरळ. आता आपण त्रिकोणासन करणार आहोत. यासाठी पायात अंतर घ्या. डावा हात सरळ वरती घ्या कानाला चिकटून आणि उजव्या साईडने खाली वाकायचं आहे, जेणेकरून आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरता येईल. आसन सोडताना सरळ वर घ्यायचं आहे आणि हात खाली घ्यायचा आहे श्वास सोडत. विरुद्ध साईडने करूयात. यासाठी उजवा हात सरळ वरती घ्या श्वास घेत व डाव्या साईडला वाकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या साईडचा अंगठा धरायचा आहे पायाचा. श्वास घेत सरळ व्हा आसन सोडण्यासाठी आणि हात खाली घेऊन टाका. यानंतर आपण करणार आहोत शुद्धिक्रिया. यामध्ये कपालभाती शुद्धिक्रिया. यासाठी ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. प्रथम एक दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. आता यानंतर श्वास न घेता फक्त श्वास बाहेर सोडायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोटाची हालचाल झाली पाहिजे. 2 मिनिटासाठी कपालभाती क्रिया करायची आहे. जर असं वाटलंय की दम लागतोय तर थोडा वेळ थांबायचं आणि पुन्हा परत सुरू करायचं. आता आपण करणार आहोत अग्निसार क्रिया. यासाठी गुडघ्यात पायात थोडं अंतर घ्यायचं, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे, किंचित पुढे झुकायचं व एक दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आणि पोटाची खालीवर हालचाल करायची आहे. 2 मिनिटासाठी ही क्रिया करायची आहे. थकवा आल्यास सरळ व्हायचं, श्वास सोडायचा व पुन्हा 2 मिनिटं कंटिन्यू ही क्रिया करायची. शुद्धी क्रियेनंतर आपण करणार आहोत विश्रांतीकर आसन शवासन. यासाठी शयनस्थिती मध्ये यायचं आहे. पाठीवर झोपायचे आहे. हातात अंतर घ्यायचं आहे तळव्या आकाशाच्या बाजूला साईडला. पायात अंतर घ्यायचं आहे थोडंसं टाचा आतल्या साईडला. डावीकडे मान कलती करून विश्रांती घ्यायची आहे.
पूर्ण लक्ष हे श्वासावर. तुमचे दोन्ही पाय शिथिल सोडा, दोन्ही हात शिथिल सोडा, मध्य शरीर शिथिल सोडा. सावधान आसन सोडूया. मान सरळ करा, हातातला अंतर कमी करा, पायातला अंतर कमी करा आणि डावीकडे कलते होऊन उठून बसा. आता आपण करणार आहोत प्राणायाम. प्रथम नाडी शोधून प्राणायाम. यासाठी हाताची प्रणव मुद्रा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रणव मुद्रा करायची आहे. प्रथम डावी नाकपुडी बंद करून उजव्या साईडने श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. यानंतर उजवी नाकपुडी बंद करून तो श्वास हा डाव्या साईडने बाहेर सोडायचा, संथ. त्यानंतर डाव्या साईडने पुन्हा श्वास घ्यायचा आणि तो उजव्या साईडने सोडायचा. याला अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रीदिंग असं सुद्धा म्हणतात. ज्या नाकपुडीने श्वास घेतला आहे त्याच्या विरुद्ध नाकपुडीने श्वास सोडायचा आणि जिने सोडला आहे त्या नाकपुडीने परत श्वास घ्यायचा. नाडी शोधन प्राणायाम 10 आवर्तनं करायची आहेत. नाडी शोधन प्राणायामाची 10 आवर्तनं झाल्यानंतर थांबायचं आहे. आता यानंतर आपण करणार आहोत उज्जाई प्राणायाम. यासाठी दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे, पण श्वास घेताना कंठांच्या स्नायूंचं थोडंसं अंकुचन करायचं आहे. त्याच्यामुळे थोडासा आवाज उत्पन्न होतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कंठांच्या स्नायूंचे अंकुचन करून श्वास घ्यायचा व नंतर हाताची प्रणव मुद्रा करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा. अशा प्रकारे 10 आवर्तनं आपल्याला करायचे आहे. 2 मिनिटासाठी प्राणायाम करायचा आहे आपल्याला. उज्जाई प्राणायाम. यानंतर आपल्याला करायचा आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हा 3-4 प्रकारे करता येतो, पण आपण इथे करणार आहोत दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आणि तो न थांबवता पुन्हा सोडायचा. म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा, सोडायचा. पूरक रेचक, पूरक रेचक. अशा प्रकारे आपण 2 मिनिटासाठी कंटिन्युअस हा प्राणायाम करणार आहोत. भस्त्रिका प्राणायामानंतर आपण करणार आहोत श्वसन ध्यान. यासाठी हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा पूर्णपणे ताठ ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या श्वसनाकडे द्यायचं आहे. पूर्ण लक्ष आपल्या श्वसनाकडे द्या. मनात इतर कुठलाही विचार नको. पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचंय.
यानंतर आपण 11 वेळेस ओमकार उच्चारण करणार आहोत. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं